आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। नमस्कार, प्रतिध्वनी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। चिपरी तालुका शिरोळ येथे मूल होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ। विवाहितेने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन केली आत्महत्या। पाहूया सविस्तर बातमीपत्र। चिपरी तालुका शिरोळ येथे विवाहितेला वारंवार दारू पिऊन मारहाण करीत दुसरे लग्न करण्याची धमकी देत तसेच मूल होत नसल्याच्या कारणातून वारंवार तू वांजोटी आहेस, तुझे लग्न झाल्यापासून आमच्यात भांडण होत आहेत, तू पांढऱ्या पायाची आहेस, आमच्या घराची वाट लागली आहे असे मानसिक व शारीरिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसात चौघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत जयसिंगपूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी। चिपरी येथील संशयित आरोपी किशोर पट्टू आवळे, शोभा पट्टू आवळे, अतुल प्रशांत आवळे आणि कोमल अतुल आवळे सर्व राहणार अण्णाभाऊ साठे कमानीजवळ चिपरी यांनी या घटनेतील मयत कीर्ती किशोर आवळे वय वर्ष 27 हिला वारंवार वरील कारणावरून संगनमत करून मानसिक व शारीरिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे। त्यामुळे कीर्ती आवळे हिने 8 जानेवारी रोजी सायंकाळी 6 ते 7:30 वाजण्याच्या दरम्यान राहते घरात अंगावर पेट्रोल ओतून घेऊन काडीपिटेने आग लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाल्याने तिला सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र तिचा मृत्यू झाल्याने वरील सर्व संशयित आरोपीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 108, 115, 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत कुमार आजगोंडा कांबळे राहणार आळते तालुका हातकंगणे यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे। जयसिंगपूर पोलिसांनी या घटनेतील 4ही संशयित आरोपींना अटक केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इनुस इनामदार करीत आहेत। दरम्यान या घटनेने चिपरी गावात एकच खळबळ माजली आहे। कीर्ती आवळे हिने आत्महत्या केल्याचे समजताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला। यावेळी कीर्तीच्या नातेवाईकांनी कीर्तीच्या सासरच्या लोकांच्यावर आरोप केले आहेत। त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त ठेवला आहे। प्रतिध्वनी न्यूजसाठी चिपरीहून हुसेन शेख। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।